अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48च्या NH 48 चौपदरीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे। या अंतर्गत कोंगनोळी फाटा ते कर्णूर मार्गावर एक बास्केट ब्रिज उभारण्यात येत आहे। मात्र या ब्रिज सोबत प्रस्तावित असलेल्या लहान आकाराच्या बोगद्याला अर्थात अंडरपास कर्णूर आणि परिसरातील नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। या ठिकाणी मोठ्या आकाराचा बोगदा करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित महामार्ग अधिकारी व कंत्राटदारांना निवेदन दिलं। या मार्गावरून कर्णूर, वंदूर, शेंडूर, बाचणी, बिद्री या गावांसह परिसरातील तब्बल 50 ते 60 गावातील लोकांची रोजची वाहतूक सुरू असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मार्ग कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा असून या भागातून ऊस वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांची ट्रॅक्टर, ट्रक, वर्दळ प्रचंड प्रमाणात असते। प्रस्तावित लहान बोगद्यामुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते आणि ऊस वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा भीती नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। सध्या बास्केट ब्रिजचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। याच टप्प्यात प्रस्तावित बोगद्याची उंची आणि रुंदी वाढवून तिथे मोठ्या आकाराचा बोगदा तयार करावा, जेणेकरून भविष्यातील वाहतुकीची कोंडी टाळता येईल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होती। नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आणि लहान बोगद्याचं काम पुढे रेटल्यास महामार्गाचं काम थांबवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशाराही यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। याप्रसंगी परिसरातील प्रमुख नागरिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये प्रवीण कुमार कर्णी, धनराज घाटगे, सत्य घाटगे, सदाशिव घाटगे, राजाभाऊ देसाई, अमित पवार, पप्पासाहेब जगदाळे, आप्पासाहेब पाटील, कृष्णा धनगर, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, सुखदेव कांबळे, विठ्ठल जंगटे, कुमार पाटील, राजेंद्र चौगुले यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा समावेश आहे। आज NH4च्या कोंगनोळी बाउंड्रीच्या इथं मोठा काम चालू असल्यामुळे कर्णूर, वंदूर, निगनूर ते शेंडूर ते मुरगुड रोडपर्यंत हे रोड मेन रोड असलेला आहे। त्यासाठी इथं ब्रिज होणार आहे आणि तो ब्रिज छोट्या प्रमाणात तयार करण्यात आलेला आहे। त्याचा प्लॅन झालेला आहे। आता आम्ही सर्व शेतकरी आणि सर्व ग्रामपंचायतीच्या 10 ग्रामपंचायती एकत्र येऊन आता आमची मिटिंग झालेली आहे आणि त्या 10 ग्रामपंचायतीचा पूर्ण त्या ब्रिजसाठी विरोध आहे आणि मान्य आमचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं महत्त्व घ्यावं आणि स्थानिकच्या मंत्री महोदयांनी, खासदारांनी त्याचं महत्त्व घ्यावं। तसंच माझे कर्नाटकच्या आमदार आहेत जोले मॅडम, त्यांनाही विनंती आहे की या सीमा भागातल्या प्रश्न योग आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातला ही शिव आहे ही कर्णूर हात आणि ह्या जागेला जर ब्रिज बारकं होत असेल तर पूर्ण आमचा विरोध आहे। आणि हे जे आता रोड चालू आहे जो रोड आमची जोपर्यंत आमचा माहिती देत नाही, वरिष्ठ अधिकारी सांगत नाही, तोपर्यंत आम्ही काम चालू करून देणार नाही। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।